शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज खूप दिवसांनी मस्त खाली झालं. शो दिसतोय तुम्हाला आज व्हिडिओमध्ये. आज सुट्टी आहे ना, पिल्लूला आज सुट्टी मस्त. आणि अंशू बघा ना, अंशू सकाळपासून त्यांची धिंगा मस्ती चालू आहे. आमचे जेवण वगैरे झाले आणि आत्ताच आवरलं आहे. तर चला खाली जायचंय. चला येत आहे का तुम्ही? मस्त बहिणी वगैरे. मी आत्तूच्या घरी नाही चालले. तुला कुठे यायचंय? तर आता आम्ही आलो होतो खालच्या साईडवर म्हणजे बंगल्यावर. तर इकडे ना सर्व माणसांची जेवणाची सुट्टी झाली होती. तर सगळे कामगार जेवण वगैरे करत होते. आणि मार्बल आहे ना, म्हणजे जे काही खिडक्यांचं मार्बल वगैरे असते ती फ्रेम आता बसवली आहे. तर तुम्हाला मी मार्बल दाखवते कसं बसवलं आहे. तर असं चॉईस केलं होतं आम्ही. थोडेसे तपकिरी कलरचे डॉट आहे त्यामध्ये आणि ब्लॅक कलरचं आहे. तर ब्लॅक हे म्हणजे सगळ्यांच्या घरात ब्लॅकच असतं म्हणून मग आम्ही थोडंसं वेगळं घेतलं. साईडवर आलो आहे. तर इकडे फरची मार्बलचं काम सुरू आहे. आणि पिशवी घेऊन आली मी, कारण की जाताना मार्केटमध्ये जायचं आहे त्यामुळे. चला कुठे हो तुम्ही? तिसऱ्या मजल्यावर या, खाली या. आम्ही ना मार्केटमध्ये आलो होतो. तर आल्यानंतर मार्केटमध्ये तर अजून काही बाजार बसलेला नव्हता. तो 4च्या पुढेच बसेल, कारण की शनिवार होता ना. तर शनिवार रविवार आमच्याकडे बाजार असतो. पण मग अजून म्हणजे माणसांची तयारी वगैरे चालू होती, कारण की पाऊस पण आलेला होता. आणि आम्ही तर पूर्ण ओली झालेली होती, त्यामुळे काही शूट घेतलं नाही. मग आम्ही अरुणाताईंच्या घरी गेलो. त्याला चहा ठेवलाय का आम्हाला? सौरभ ड्युटी चालू काय? कवर छान आहे का ताई? कवर छान आहे का मोबाईलचं? कवर 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 छान आहे का असं? यांच्या मित्राच्या दुकानातून तिथे मस्त चहा घेतला. चहा घेतल्यानंतर मग घरी आलो. आणि इकडे ना आई आता बादलीमध्ये ना ते झाडं वगैरे नीट करत होत्या, व्यवस्थित लावत होत्या. शिवांशूही इकडे मदत करत होते. त्यानंतर मग मी घरात आले आणि म्हटलं चला आज मस्त भरली वांगीची भाजी करूया. आणि इकडे वांगी वगैरे कापून घेतलेली होती. त्यानंतर इकडे शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये ना हवरी पण भाजून तळून घेतलेली होती. हवरीमुळे आहे ना वांग्याला खूप छान अशी मस्त टेस्ट येते. आणि तुम्ही नक्की टाकून बघा हवरी. तर शेंगदाणे आणि हवरी थोडीशी एकत्रच बारीक करायची आपल्याला. त्यानंतर थोडीशी मिरची घेतलेली होती, लाल तिखट, थोडेसे जिरे आणि त्यामध्ये तेल थोडंसं ॲड केलेलं होतं. आणि ते थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वांग्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचा कूट असा व्यवस्थित भरायचा आहे सोबतच, कारण की मग वांगे ना खायला अळणी वगैरे लागत नाही मीठ व्यवस्थित भरलं की. मी इकडे वांगे आता भरून घेत होती. तर प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते करण्याची पद्धत वगैरे. तर आम्ही तर अशीच करतो, म्हणजे सुकी वेगळी करतो, परत थोडीशी पातळ करायची असली का अशी करतो. म्हणजे 2-3 प्रकारात करतो, कारण की वांग्याची भाजी ना आवडते घरामध्ये सगळ्यांनाच. आणि सारखी एकच पद्धत खाऊन पण कंटाळा येतो. मग कधी काळ्या मसाल्याची, कधी अशी शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून, कधी कोरडी सुकी. तर अशा प्रकारामध्ये आम्ही भाजी करत असतो वांग्याची.
वांगी सगळी मस्त शेंगदाण्याचं कूट भरून घेतली आणि त्यानंतर तेल तापत ठेवलं, त्यामध्ये लसूण मोहरी वगैरे टाकली आणि छान अशी तडतडून दिली. त्यानंतर कढीपत्ता टाकला. तर कढई आहे ना स्टीलची असल्यामुळे पटकन गरम होते. तर इकडे सगळे मसाले वगैरे टाकून घेतले, लाल तिखट, तरीचा, थोडीशी हळद पावडर आणि नंतर लगेच पाणी ॲड केलं. तर स्टीलची कढई असल्यामुळे आहे ना थोडीशी गरम जास्त लवकर होते, त्यामुळे मग गॅस बंद करूनच मी फोडणी दिलेली होती. आणि आता इकडे ना छान अशी तरंग ही दिसते तुम्हाला. तर छान तरंग आलेली होती. अजून आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला वांगे टाकायचे. वांगे तेलामध्ये फ्राय करायचे नाही, कारण की मग ते लवकर शिजते नाही. मग ते असे पाण्यामध्ये मी टाकले सगळे वांगे. आपल्याला हवं असेल ना तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये. तर कोणाला म्हणजे जास्त रशी वगैरे धरायची असेल तर त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. आज मला ही भाजीला थोडीशी रशी धरायची होती, म्हणून मी ही थोडंसं पाणी ॲड केलं त्यामध्ये. आणि वांगे छान असे बुडल इतपत पाणी ठेवलं, म्हणजे मग वांगे बुडाली की छान असे शिजतात. उकळी फुटली की आपल्याला बारीक गॅसवर भाजी ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि नंतर वांग्याची भाजी छान अशी शिजलेली होती. तर त्यामध्ये मी नंतर परत थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला होता आणि वरची तरी थोडीशी काढून ठेवलेली होती. तर तीही नंतर भाजी थोडीशी गरम होती, तर थोडीशी थंड झाली की त्यामध्ये वरून टाकून द्यायची. काय चाललंय इकडे एवढे गाळाचे अंशू? अंशू काय काय एवढी गाळाचे? चिकल चिकल खेळते. पिशूमध्ये झाड लावायचं आहे का? माती खेळती काय? राहुल काय घेऊन आले? भाजी मेथीची. मम्मी मला भेटल्या होत्या, मीच सांगितलं होतं त्यांना मग फोन करून. स्टँड 2 पाय झाले करीत होते, व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून. बसन चहा ठेवते. चहा नाही घेते का? मग इकडे राहुल आणि ते आलेले होते, जरा वेळ गप्पा मारत बसले. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.